आणि महत्त्वाची बातमी आहे, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। वरळीच्या सीजे हाऊसमधल्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश रद्द करण्यात आलेले आहेत। इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाई करण्यात आलेली होती, मात्र या प्रकरणामध्ये आता प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? सागर, आपण पाहतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे। इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणामध्ये ईडीने जो मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याच प्रकरणामध्ये इक्बाल मिर्चीची प्रॉपर्टी प्रफुल्ल पटेल यांनी खरेदी केल्याचा आरोप होता आणि त्याच अनुषंगानं वरळीतल्या सीजे हाऊस मधली काही मालमत्ता ईडीने जप्त केलेली होती। जवळपास 180 कोटींची ही मालमत्ता होती आणि ही जप्तीची कारवाई केल्यानंतर त्यावरती निर्णय घेणारं जे ट्रिब्युनल असतं त्या ट्रिब्युनलनं आता हे आदेश जे आहेत ते रद्द केलेले आहेत। त्यामुळे ईडीनं जप्त केलेली मालमत्ता आता प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा वापरता येणार आहे। त्यामुळे हा एक मोठा दिलासा प्रफुल्ल पटेल यांना आहे। याच्या आधी आपण पाहिलं तर सिव्हिल एव्हिएशनचं ते मंत्री असताना त्यांच्यामध्ये जो काही घोटाळ्याचा आरोप झालेला होता त्या प्रकरणामध्ये सीबीआयनं गुन्हा दाखल केलेला होता। त्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळालेली होती, कुठलाही पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टामध्ये म्हटलेलं होतं आणि आता ईडीनं जप्त केलेली मालमत्ता पुन्हा एकदा ही रद्द करण्यात आलेली आहे आणि प्रफुल्ल पटेल यांना हा दुसरा मोठा दिलासा म्हणावा लागेल। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे। इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाई करण्यात आलेली होती, मात्र आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे।